बातमी आहे शिक्षण क्षेत्रामधनं पट पडताळणीसाठी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र शिक्षक संघटनेने विरोध केलाय। विशेष म्हणजे महाराष्ट्र शिक्षक परिषद ही संघाची शाखा आहे, त्यामुळे शिक्षण खात्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सेल्फीच्या निर्णयामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार नसून उलट यामुळे शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त भार पडेल असा दावा शिक्षक संघटनेचा आहे। जानेवारीपासून प्रत्येक सोमवारी शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले। सेल्फीच्या मोहाने गैरहजर असणारे 18% विद्यार्थी शाळेकडे आकर्षित होतील या आशेमुळे शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलाय। मात्र सोमवारच्या पहिल्या तासानंतर उर्वरित 5 दिवसांच्या पट संख्येचा प्रश्न सरकार कसा सोडवणार हा प्रश्न आहे। सेल्फी विथ स्टुडंट या निर्णयाला शासनाने मागे घ्यावं अशी आमची मागणी आहे। कारण यातून विद्यार्थ्याची काही गुणवत्ता खूप वाढणार नाही किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काही खूप परिवर्तन होणार नाही। आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, आणखी सुद्धा पत्रव्यवहार करून आमचं शिष्टमंडळ भेटेल निश्चितपणे माननीय शिक्षण मंत्री महोदयांना आणि आम्ही त्यांना हे कन्व्हिन्स करू देऊ की सर ह्या असल्या प्रकारच्या निर्णयाची गरज नाही आहे। शिक्षक जे काही चांगलं काम करतात त्यांना आणखी चांगलं काम करू द्या। जिथं शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे, ज्या गोष्टी आणखी चांगल्या गोष्टी शिक्षण क्षेत्रात करणं गरजेचं आहे ते आपण केलं पाहिजे, परंतु ह्या गोष्टीकडे अनावश्यक वेळ घालवण्यात काही अर्थ नाही। म्हणून हा शासनाने निर्णय मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे।